देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाणे शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे महानगरपालिका आणि अर्पण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं बालहक्क कायदा व पोस्को कायदा याबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील TMT बसेस, सार्वजनिक ठिकाणांवरील जाहिरात फलक तसंच महापालिकेच्या माध्यमातून पोस्को कायद्याबाबत सातत्यानं माहिती प्रसारित केली जात आहे. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी, मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पोस्को कायद्याअंतर्गत जनजागृती जाहिरातीचं लोकार्पण करण्यात आलं. विद्यार्थ्यांना बालहक्क, सुरक्षितता, कायदेशीर संरक्षण आणि अत्याचाराविरोधात तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. नेहरू जयंतीच्या औचित्यानं समाजातील भविष्यातील पिढीला सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं. महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी आनंद वार्ता आहे. राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तब्बल 654 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमुळे हजारो तरुणांना खाकी वर्दी परिधान करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ठाणे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी सर्व कागदपत्र योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे. शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांमधील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी ठाणे आयुक्तालयातील भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल असं सांगितलं. सक्षम आणि जबाबदार उमेदवारांना संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे. या भरतीमुळे ठाण्यातील अनेक तरुणांना पोलीस दलात सामील होण्याची संधी मिळेल. म्हणूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विशाल डोळस आणि समर यादव या रेल्वेच्या 2 अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज आज ठाणे न्यायालयानं फेटाळलाय. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असून या दोन्ही अभियंत्यांच्या वकिलांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान रेल्वेच्या अपघातानंतर आरोप प्रत्यारोप करणारे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनामध्ये आणखीन वाद चिघळणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यान 9 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास लोकलमधून पडून 5 जणांचा मृत्यू तर 8 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताच्या 5 महिन्यानंतर VJTIच्या अहवालानुसार विशाल डोळस आणि समर यादव या मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे युनियननं 6 नोव्हेंबर रोजी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचे मात्र अतोनात हात झाले. यामध्ये 3 प्रवाशांना नाहक आपले जीव देखील गमवावे लागले होते. अभियंत्यांचे वकील बलदेवसिंग राजपूत यांनी बाजू मांडताना हा अपघात पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचा युक्तिवाद केला. तर पुढील सुनावणीत जे हवे आहे ते सर्व पुरावे आम्ही देऊ, त्यासाठी अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद करून तपास अधिकाऱ्यांवर दोषारोप केले होते. त्यानंतर युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती GT पवार यांनी आदेश प्रलंबित ठेवले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बोरिवली दुहेरी मार्गाच्या निर्माणाचं काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहेत. त्यानिमित्तानं विविध वाहनं, यंत्रांची वाहतूक करणारी वाहनं या भागातून वाहतूक करणार आहेत. या कामादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे बदल लागू केलेत. हे बदल आज शुक्रवारपासून येत्या 11 मे 2026 पर्यंत लागू करण्यात आलेत. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रह्मांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्लाबाग मार्गे वाहतूक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांना भेडसावण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ठेकेदार कंपन्यांची वाहनं आणि यंत्र या भागातून वाहतूक करतात. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात काही वाहतुकीचे बदल लागू केलेत. मुल्लाबाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुल येथून निळकंठ ग्रीन गृहसंकुलाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना सत्याशंकर गृहसंकुलाजवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहनं विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवरून वाहतूक करतील. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे वाहतूक बदल शुक्रवारी 14 नोव्हेंबरपासून 11 मे 2026 पर्यंत लागू केलेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे लागू केलेल्या वाहतूक बदलामुळे पुढील सुमारे 6 महिने नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पाणी खात्यातील अभियंत्यांच्या वेतनातील तफावत होणार दूर, आमदार संजय केळकर यांची मध्यस्थी. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रार केली. याबाबत बोलताना आमदार केळकर यांनी ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना 20,000 रुपये वेतन दिलं जातं, मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा जास्त वेतन दिलं जात असल्याचं सांगितलं. कंत्राटदारांच्या गडबडीमुळे हा अन्याय होत असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. अभियंत्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे पगार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ही तफावत दूर होईल असंही केळकर यांनी स्पष्ट केलंय. यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी उपमहापौर अशोक भोईर, महेश कदम, दत्ता घाडगे आदीही उपस्थित होते. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देखील बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महिनाभरात या कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची सर्व प्रकरणं निकाली काढून कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत निवेदनं प्राप्त होत असतात. तसंच ठाणे शहराबाहेरील जिल्ह्यातील आणि कोकणातूनही अनेक नागरिक समस्या घेऊन येतात. आजच्या कार्यक्रमात रत्नागिरीतील मालगुंडे येथील आंबा उत्पादक शेतकरीही उपस्थित झाले होते. त्यांनी लावलेल्या आंब्यांच्या 200 कलमांची बाग ट्रान्सफॉर्मरमुळे सलग तिसऱ्यांदा उद्ध्वस्त झाल्याची त्यांनी तक्रार केली. केळकर यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांशी फोनवरून चर्चा करून बागेतील ट्रान्सफॉर्मर हलवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. लवकरच हा ट्रान्सफॉर्मर हलवण्यात येऊन आंबा उत्पादकाला दिलासा मिळेल असं केळकर यांनी सांगितलं. जनसंवाद उपक्रम संपन्न झालाय. आज कोणकोणते विषय महत्त्वाचे आले?
आज नेहमीप्रमाणे सफाई कामगारांवर निरनिराळ्या माध्यमातून अन्याय होतो. आता वारसा हक्काचा अजून झालेला नाही, पण आमची बैठक झाली अधिकाऱ्यांबरोबर आणि त्यामुळे या महिन्याभरामध्ये जेवढे म्हणून वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरणं आहेत ती आता सोडवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. तसंच पाणी खात्यामध्ये इंजिनियर लोकांना ठोक पगार 20,000 मिळतो आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ जागेवर काम करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा पण जास्ती मिळतो. तर ही जी काही तफावत आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोक गडबड करतात. ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्यांनी त्या ग्रेडप्रमाणे पगार दिले पाहिजेत. तर ते पण आता आम्ही त्यांच्याशी संपर्क करून दुरुस्त केलेला आहे. त्या इंजिनियरना त्यांच्या पदाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आज रत्नागिरीवरनं पण एक आले होते. त्या ठिकाणी मालगुणच्या जवळ त्यांची 200 आंब्याची शेती आहे. 200 आंब्याची कलमं आहेत. 3 वेळा जळाली. त्या ठिकाणी वीज मंडळाने ट्रान्सफॉर्मर जो लावला आहे त्यांची कुठली परवानगी नाही, त्याला मोबदला नाही, कुठलं काही नोटीस नाही आणि ती ट्रान्सफॉर्मर तसाच लावल्यामुळे ही आंब्याची बाग जी आहे ती त्यांची 3 वेळा नुकसान झाली. तिथल्या कार्यकारी अभियंत्याला स्पष्ट मी सूचना दिल्या आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हा ट्रान्सफॉर्मर जो आहे ते त्यांच्या आंब्याच्या बागेतून दुसरीकडे निश्चितपणे हलवलं जाईल. बाकी निरनिराळ्या नोकरी करताही काही मंडळी येतात. काही रेशनिंगच्या संबंधामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात. तेही विषय या ठिकाणी आले. पोलीस स्टेशनच्या संबंधी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या अन्यायाच्या होत असतात. त्या ठिकाणी संपर्क करून आम्ही निश्चितपणे सोडवले. साहेब, बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसचा